पेपर फुटी विरोधात केंद्र सरकार आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे। लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक 2026 सादर होत आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक सादर केलंय। विरोधकांच्या गोंधळात विधेयक लोकसभेत सादर झालंय। या विधेयकावर चर्चा करण्यास लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली। विरोधकांच्या गोंधळातच संसदेत या विधेयकावर मतदान होत आहे। या नव्या विधेयकानुसार पेपर फुटीतील दोषींना 5 ते 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा असेल आणि पेपर फुटीच्या संघटित गुन्ह्यांसाठी 10 कोटी रुपयांपर्यंत दंड असेल। पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत दिल्लीहून आहेत। शिवाजी, शिवाजी तुम्हाला माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा सर। शिवाजी, या विधेयकाच्या बाबतीत कोणते आक्षेप घेतले जात आहेत आणि विरोध सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे? सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की काही खासदारांना जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या वतीनं भेटलं गेलं होतं, त्यांचं म्हणणं असं येतंय की या अगोदर देखील युपीए काळामध्ये जे पेपर फुटी झाली त्यावेळेस सरकारने या संदर्भात कुठलाही स्टँड घेतला नाही। आता आम्ही या संदर्भात स्टँड घेत आहोत। विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून विरोधक जे आहेत ते सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये आतापर्यंत हे जे विरोधकांच्या संदर्भामध्ये विरोधक जो आरोप करतात की तानाशाही आहे, मात्र जर लोकशाही नसती तर अशा पद्धतीने प्रोटेस्ट झालाच नसता। विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावरती जाऊन घोषणा दिल्या नसत्या। त्यामुळे देशामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे सरकार हे जनतेचं आहे आणि जनतेने या संदर्भामध्ये जनतेचं सरकार असल्यामुळेच या सरकारने या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या। दुसरीकडे वर्षा गायकवाड सारख्या काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती अटॅक करण्यात आला, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांचं राजकीय शैक्षणिक करिअर जे आहे ते धोक्यात आलेलं आहे, त्यामुळे यावरची गुन्हे जे आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावेत। धन्यवाद शिवाजी, आपलं लक्ष असेलच या विधेयकाची पुढची वाटचाल कशी होते। तुर्तास धन्यवाद।